श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण युद्धकांडातला 56वा सर्ग वाचूया. त्या सेनेत काही अस्वले होती आणि काही सिंहासारखे पराक्रमी वानर, नखे आणि दात हीच त्यांची शस्त्रे होती. ते सारे वानर सैनिक दातांच्या आणि पायांच्या बोटांनी खूप धूळ उडवीत. त्यांनी उडविलेल्या त्या भयंकर धुळीने सूर्यप्रभा झाकून टाकून सारे जग जणू आच्छादून टाकले. ती भयानक वानरसेना पर्वत, वने आणि आकाशासह दक्षिण दिशा आच्छादित करीत पुढे पुढे चालत सरकत होती. जणू मेघमाला आकाश झाकून टाकीत पुढे सरकते तशी ती पुढे वाटचाल करीत होती. ती वानरसेना जेव्हा एखादी नदी पार करीत असे तेव्हा त्यावेळी लागोपाठ कित्येक योजनापर्यंत तिचा प्रवाह उलट वाहू लागत असे. ती विशाल सेना, निर्मल जलाची सरोवरे, वृक्षांनी झाकून गेलेले पर्वत, भूमीचे समतल प्रदेश आणि वृक्षांची भरलेली वने या साऱ्या स्थानांमधून इकडे तिकडे तसेच वर खाली सगळीकडच्या साऱ्या भूमीला वेढा घालून जात होती. त्या सेनेचे सारे वानर प्रसन्नमुख आणि वायुवेगी होते. रघुनाथांच्या कार्यसिद्धीसाठी त्यांचा पराक्रम उसळ्या घेत होता. ते तरुणपणातील जोशामुळे आणि अभिमानजनित दर्पामुळे रस्त्यात एकमेकांना उत्साह, पराक्रम तसेच नाना प्रकारचे बलोत्कर्ष दाखवित होते. त्यांच्यातले काही मोठ्या वेगाने जमिनीवर चालत होते तर काही उसळून आकाशात उड्डाण करीत होते. कितीतरी वनवासी वानर आरोळ्या ठोकीत पृथ्वीवर आपली शेपटी आपटीत, पाय आपटीत चालत होते. कितीतरी जण बाहू पसरून पर्वत शिखरे आणि वृक्ष तोडून टाकीत होते. तसेच पर्वतांवर हिंडणारे बहुसंख्य वानर पर्वत शिखरावर चढून जात होते. कोणी जोरात गरजत होते तर कोणी सिंहनाद करीत होते. ते सारे वानर मोठे पराक्रमी होते. सहज आळस द्यावा तसे ते शिलाखंडांची आणि मोठमोठ्या वृक्षांशी खेळ करीत होते. त्या सहस्रो, लाखो आणि कोट्यावधी वानरवीरांनी घेरलेली पृथ्वी मोठी शोभिवंत दिसत होती. अशा प्रकारे ती विशाल वानरसेना दिवस रात्र चालत राहिली. सुग्रीवाच्या पालकत्वाखाली असलेले ते सारे वानर धष्टपुष्ट आणि प्रसन्न होते. सारेच उतावीळपणाने भरभर चालत होते. युद्धाची उत्सुकता असलेले ते वानर सीतेला रावणाच्या कैदेतून सोडवू इच्छित होते. म्हणून त्यांनी राज्यात कोठेही 2 घटका देखील विसावा घेतला नाही. चालत चालत ते सह्य पर्वतापाशी पोहोचले. घनदाट वृक्षांनी व्याप्त आणि अनेक अरण्यांनी युक्त असलेल्या त्या पर्वतावर ते सारे वानर चढून गेले. श्रीरामचंद्र सह्य आणि मलय पर्वतावरील विचित्र अरण्यांची, नद्यांची आणि झऱ्यांची शोभा पाहत यात्रा करीत होते. ते वानर मार्गात आढळणारे चंपक, तिलक, आंबा, अशोक, सिंधुवार, तनिष्य आणि करवीरादी वृक्ष तोडून टाकीत होते. उड्या मारीत चालणारे ते वानर सैनिक रस्त्यातील अंकोल, करंज, पाकर, वड, जांभूळ, आवळा आणि लिंब ही झाडे देखील तोडीत होते. रमणीय प्रस्तरांवर उगवलेले नाना प्रकारचे जंगली वृक्ष वाऱ्यांच्या झोक्याबरोबर हलून त्या वानरांवर फुलांचा वर्षाव करीत होते. मधाने सुगंधित झालेल्या वनात गुणगुणणाऱ्या भुंग्यांबरोबर चंदनाप्रमाणे शीतल, मंद आणि सुगंधी वारा वाहत होता. तो पर्वतराज गैरिक आदी धातूंनी विभूषित होऊन मोठा शोभिवंत दिसत होता. त्या धातूमुळे पसरलेली धूळ वायुवेगाने उडून त्या विशाल वानरसेनेला सगळीकडून आच्छादित करीत होती. रमणीय पर्वत शिखरावर सगळीकडे फुललेली केतकी, सिंधुवार आणि वासंती वेल मोठी मनोहर दिसत होती. प्रफुल्लित झालेल्या माधवी लता सुगंधाने घमघमलेल्या होत्या. कुंदाची झुडुपे देखील फुलांनी बहरलेली होती. चिरी, बल्व, मोह, वंजुल, बकुल, रंजक,
टिलक आणि नागकेसराचे वृक्ष देखील तेथे फुलले होते. आंबा, पाटलिक आणि कोविदार देखील फुलांनी लगडलेले होते. मुचुलिंद, अर्जुन, शिंशपा, कुटज, हिंताल, तिनिश, चूर्णक, कदंब, निळा अशोक, सरल, अंकोल आणि पद्मक सुंदर फुलांनी सुशोभित झालेले होते. प्रसन्नतेने भरलेल्या वानरांनी त्या साऱ्या वृक्षांना घेरा दिला होता. त्या पर्वतावर खूपशा रमणीय विहिरी आणि छोटे छोटे जलाशय होते. तेथे चक्रवाक विहार करीत होते. जलकुक्कुट राहत होते. तेथे पाणकावळे आणि क्रौंच भरलेले होते. तसेच डुकरे आणि हरिणे तेथे पाणी पित होते. अस्वले, तरस, सिंह, भयावह वाघ तसेच बहुसंख्य दुष्ट हत्ती सगळीकडून येऊन त्या पाणवठ्यावर पाणी पित असत. ते वनचर मोठे भीषण होते. फुललेली सुगंधी कमळे, कुमुद पुष्पे, उत्पले तसेच पाण्यात उगवणारी तरतऱ्हांची फुले यांनी तेथील जलाशय मोठे रमणीय दिसत होते. त्या पर्वतांच्या शिखरावर नाना प्रकारचे पक्षी किलबिल करीत असत. वानर त्या जलाशयात न्हात पीत आणि जलक्रीडा करीत होते. आपापसात जलक्रीडा करताना ते एकमेकांवर पाणी उडवीत आणि काही वानर पर्वतावर चढून तेथील वृक्षांची अमृततुल्य मधुर फळे, मुळे आणि फुले तोडीत. मधासारखा वर्ण असलेले कितीतरी मदमत्त वानर वृक्षांना लटकलेली आणि एक एक द्रोण मधाने भरलेली मधाची पोळी तोडून त्यातील मध पीत आणि संतुष्ट होऊन पुढे वाटचाल करीत, वृक्षांना तोडीत, वेलींना खाली ओढीत आणि मोठमोठे पर्वत प्रतिध्वनित करीत ते श्रेष्ठ वानर तीव्र गतीने पुढे जात होते. काही वानर गर्वाने वृक्षांवरून मधाची पोळी खाली उतरवीत आणि जोरजोरात गर्जना करीत, तर काही वानर वृक्षांवर चढून मधुपान करीत. त्या वानर शिरोमणींनी भरलेली तेथील भूमी पिकलेले तंतू असलेल्या कलमी धान्याच्या वाफ्यांनी झाकलेल्या भूमीप्रमाणे सुशोभित होत होती. कमलनयन महाबाहू श्री रामचंद्र महेंद्र पर्वतापाशी पोहोचले आणि तरतऱ्हांच्या वृक्षांनी सुशोभित झालेल्या त्याच्या शिखरावर चढून गेले. महेंद्र पर्वताच्या शिखरावर आरूढ झालेल्या श्रीरामांनी कासवांनी आणि माशांनी भरलेला समुद्र पाहिला. अशा प्रकारे ते सह्य आणि मलय पर्वत लंघून क्रमशः महेंद्र पर्वताच्या समीप असलेल्या समुद्रापाशी जाऊन पोहोचले. तेव्हा तेथे लाटांचा मोठमोठा आवाज येत होता. त्या पर्वतावरून उतरून भक्तांचे मन रमविणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असलेले भगवान श्रीराम सुग्रीव आणि लक्ष्मणासह लवकरच सागर तटापाशी असलेल्या परमोत्तम वनात जाऊन पोहोचले. तेथे अचानक उसळलेल्या पाण्याच्या लाटांनी प्रस्तरखंड धुतले गेले होते. त्या विस्तृत सागर तटावर पोहोचल्यावर श्रीराम म्हणाले, सुग्रीवा, पहा, आपण सर्वजण समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत येऊन पोहोचलो. आता इथं पुन्हा पूर्वीही जी शंका आपल्या मनात आली होती तीच पुढं ठाकली आहे. यापुढं सरितांचा स्वामी सागरच पसरलेला आहे. तो तर अपार आहे. आता एखादा उचित उपाय योजला नाही तर सागर पार करणं असंभव आहे. म्हणून आता इथंच सेनेचा तळ टाकावा आणि आपणही इथं बसून विचारविनिमय करावा. त्यात आपल्याला ही वानरसेना कशा प्रकारे समुद्राच्या पैलतरावर पोहोचू शकेल हा विचार करता येईल. अशा प्रकारे सीताहरणाच्या शोकाने दुर्बल झालेल्या महाबाहू श्रीरामांनी समुद्र किनाऱ्यावर पोहोचल्यावर त्यावेळी सर्व सेनेला तेथे थांबण्याची आज्ञा दिली. ते म्हणाले, कपिश्रेष्ठा, साऱ्या सेनांना समुद्र तटावर थांबवा. आता इथं आपल्यावर समुद्र लंघनाच्या प्रश्नावर विचार करण्याची वेळ आली आहे. यावेळी कुणीही सेनापती कोणत्याही कारणानं आपापली सेना सोडून कुठं अन्यत्र जाता कामा नये. समस्त शूरवीरांनी वानर सेनेच्या रक्षणासाठी योग्य स्थानी जावं. आपल्यावर
राक्षसांच्या मायावीपणानं एखादं गुप्त संकट येऊ शकेल हे साऱ्यांनी ध्यानात ठेवावं. श्रीरामांचे हे वचन ऐकून लक्ष्मणासह सुग्रीवाने वृक्षांच्या रांगांनी सुशोभित झालेल्या सागर तटावर सेनेचा तळ टाकला. समुद्रापाशी थांबलेली ती विशाल वानरसेना मधाच्या पिंगलवर्णी पाण्याने भरलेल्या दुसऱ्या समुद्रासारखीच भासत होती. सागर तटापाशी असलेल्या वनात पोहोचल्यावर ते सारे श्रेष्ठ वानर समुद्र पार करून जायची अभिलाषा मनात बाळगून तेथे थांबले. तेथे तळ टाकताच श्रीराम आदींच्या सैन्याच्या संचलनामुळे तो महान कोलाहल झाला. तो सागराच्या गंभीर गर्जनेलाही मागे टाकणारा ठरला. सुग्रीवाद्वारे सुरक्षित असलेली ती वानरांची विशाल सेना श्रीरामचंद्रांच्या कार्यासाठी सज्ज होऊन अस्वले, लंगूर आणि वानरांच्या भेदाप्रमाणे 3 भागात विभक्त होऊन तेथे थांबली. महासागराच्या तटावर पोहोचलेली ती सेना वायूच्या वेगामुळे कंपित झालेल्या समुद्राची शोभा पाहताना मोठी आनंदित झाली होती. ज्याचा पहिलं तीर अत्यंत दूर होता आणि मधल्या भागात कोठेही आश्रयस्थान नव्हते, ज्याच्यात राक्षसांचे समुदाय निवास करीत होते, तो वरुण निवास समुद्र पाहत ते वानर युथपती त्याच्या तटावर बसून राहिले. क्रुद्ध झालेल्या मगरींनी तो समुद्र मोठा भयंकर दिसत होता. दिवसाच्या शेवटी आणि रात्रीच्या सुरुवातीला प्रदोष समयी चंद्रोदय झाल्यामुळे त्याला भरती आलेली होती. त्यावेळी तो फेसाळलेला होता, त्यामुळे तो हसतो आहे असे वाटत होते. त्याच्या उत्तुंग लाटामुळे तो नाचत असल्याचा आभास निर्माण होत होता. चंद्राच्या प्रतिबिंबामुळे त्यात प्रतिचंद्र उगवला आहे असे वाटत होते. प्रचंड वाऱ्याप्रमाणे वेगवान अशा मोठमोठ्या मगरींनी आणि तिमी नावाच्या महामत्स्यांना देखील गिळून टाकणाऱ्या महाभयंकर जलचरांनी तो व्यापला आहे असे दिसत होते. तो वरुणालय असलेला समुद्र प्रदीप्त फणांच्या सापांनी, विशालकाय जलचरांनी आणि नाना पर्वतांनी व्याप्त झाला होता. राक्षसांचे निवासस्थान असलेला तो अगाध महासागर अत्यंत गाढ होता. तो पार करण्यासाठी कुठलाही मार्ग किंवा साधन दुर्लभ होते. त्यात वाऱ्यामुळे उसळणाऱ्या लाटा मोठ्या उत्साहाने उंच जाऊन पुन्हा खाली येत होत्या. मगरांनी आणि विशालकाय सापांनी त्या व्यापल्या होत्या. समुद्राचे जलकण चमचमत होते. जणू सागरात अग्नीच्या ठिणग्या विखुरल्या आहेत असा भास निर्माण होत होता. समुद्रात मोठमोठे साप होते. आकाशातल्या सर्पाकार राहूंशी त्यांची तुलना करता येण्यासारखी होती. समुद्र देवद्रोही दैत्यांचा आणि राक्षसांचा निवास होता. आकाशातही त्यांचा संचार होताच. समुद्र आणि आकाश दोन्हीही भयंकर आणि पाताळाप्रमाणे गंभीर होते. समुद्र आकाशासारखे आणि आकाश समुद्रासारखे दिसत होते. समुद्र आणि आकाशात कुठलाही फरक दिसत नव्हता. पाणी आणि आकाश यातले काही अंतर काहीसे नाही झाले होते. पहिलं तीर जणू पाणी आकाशाला भिडले होते आणि आकाश पाण्याला. आकाशात तारे विखुरले होते तर समुद्रात मोती. दोन्हीही सारखेच दिसत होते. आकाशात मेघमाला होती तर समुद्रात तरंगमाला होती. त्यामुळे आकाश आणि समुद्र या दोन्हीतले अंतर नाहीसे झाले होते. परस्परांशी भिडून आणि एकत्र येऊन सिंधू राजाच्या लाटा आकाशात वाजणाऱ्या देवांच्या महाभैरींप्रमाणे भयानक नाद करीत होत्या. वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या लाटा म्हणजे जणू रत्नांचा स्रोत होता. त्यांच्या सळसळीमुळे नादमय झालेला समुद्र जलचरांच्या हालचालीमुळे आणखीनच वर उसळत होता. जणू तो स्वतःच रुष्ट झाला आहे असे वाटत होते. समुद्र वायूच्या थपडा खाऊन आकाशात उसळ घेत होता. जणू तो वाऱ्याच्या प्रेरणेमुळे नृत्य करतो आहे असे त्या महामनस्वी वानरवीरांना वाटले. त्यानंतर तेथे उभ्या असलेल्या वानरवीरांना समुद्राकडे पाहता पाहता असा भास झाला की चक्रा मारणाऱ्या लाटांच्या समूहांच्या खळबळाटाने सारा महासागरच चंचल झाला आहे. ते पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले.
इथे 56वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 57वा सर्ग वाचूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.